श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण स्वामींचा असा मंत्र पाहणार आहोत, तो मंत्र आपल्या जीवनातील सर्व दुःख क्षणात नष्ट करेल. तर मंडळी, आज आपण अशा एका अद्भुत आणि विलक्षण सवयीबद्दल बोलणार आहोत, जी तुमच्या आयुष्यात एक सुखाचे वारेच आणेल. आणि ही गोष्ट जर तुमच्या मनात रुजली तर समजून जा की तुमचे आयुष्य आता प्रचंड सुखात बदलणार आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोक खूप मेहनत करूनही आयुष्यात एक पाऊलही पुढे सरकत नाहीत. त्यांच्या आयुष्यात नेहमीच संकटे, पैशांची कमतरता आणि कामामध्ये अडथळे का असतात, याची कधी विचार केला आहे का? याचं कारण मोठं नाही, पण एक छोटीशी सवय आहे, जी तुमच्या संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकते. दुःख सांगण्याची सवय. तुमची सर्वात मोठी कमजोरी मंडळी, ती सवय म्हणजे आपले दुःख, आपल्या अडचणी सगळ्यांना सांगण्याची सवय. आपल्याला वाटते की आपण एखाद्याजवळ मन मोकळं करून सांगितले तर आपले दुःख कमी होते, आपले मन हलके होईल. पण श्री स्वामी समर्थ म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तुम्ही जेव्हा इतरांना आपले दुःख सांगता तेव्हा तुमच्या मनावरचा ताण कमी होत नाही, उलट तुमची बाजू तुम्ही अजूनच कमी करता. लोकांना तुमच्या समस्या ऐकण्यात काहीच रस नाही. प्रत्येकाची स्वतःची लढाई ही वेगवेगळ्या पातळीवर चालू असते. ते तुमचे दुःख ऐकतात पण अनुभवत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचा, जेव्हा तुम्ही तुमच्या दुःखांबद्दल सारखे सारखे सांगता तेव्हा तुमचे अवचेतन मन हेच सत्य मानते की तुमचं आयुष्य दुःखांनी भरलेले आहे. आणि मंडळी, मग काय होते ना, संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या निगेटिव्ह स्पंदनांना, व्हायब्रेशनना पकडते आणि तुमच्या आयुष्यात आणखीनच दुःख पाठवत राहते. शब्दांमध्ये खूप ताकद असते, हे या छोट्या गोष्टींमधून आपण पाहूया. एका राज नावाच्या मुलाची गोष्ट आज आपण पाहूया. राज खूप मेहनती होता, पण तो नेहमी कंप्लेंट करायचा, माझा धंदा चालत नाही, माझे नशीब खराब आहे, पैसा टिकत नाही. तो दिवस रात्र हेच शब्द पुन्हा पुन्हा बोलायचा. एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितले, राज, तू कधी तुझ्याबद्दल चांगलं बोलतच नाही. राज हसला आणि म्हणाला, अरे यार, परिस्थिती तशी आहे, मग काय चांगलं बोलू? आणि नेमकी तीच चूक झाली. जी परिस्थिती तो रोज बोलत होता, तीच परिस्थिती वारंवार त्याच्या आयुष्यात येत होती. 6 महिन्यात त्याचा व्यवसाय बंद झाला. मग त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले, एक गुरुमंत्र दिला, राज, सारखे सारखे निगेटिव्ह गोष्टी बोलण्यापेक्षा तू रोज त्या गोष्टी कागदावर लिही आणि जाळून टाक, आणि मग तुझे शब्द हवेत विरून जातील, जी वास्तविकताच नाही. राजने तेच केले. आपल्या तक्रारी सांगणे सोडून दिले. तो कोणालाही आपल्या तक्रारी सांगायचा नाही. त्याने आपले शब्द बदलले. तो बोलायचा, माझा व्यवसाय वाढेल, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी आनंदी आहे, मी प्रगती करत आहे. आणि मंडळी, विश्वास ठेवा, फक्त 3 महिन्यात त्याचे आयुष्य बदललं. जिथे तो 20,000 रुपये कमवू शकत नव्हता, तिथे तो आता महिन्याला लाखोंची कमाई करू लागला. कारण त्याने आपल्या ऊर्जेची दिशा बदलली होती. तुम्ही काय बनता, हीच तुमची वास्तविकता बनते. हा नियम फक्त राजसाठी नाही, तर माझ्या प्रत्येकासाठीच आहे. तुम्ही जेव्हा म्हणता माझ्याकडे पैसे नाहीत, तेव्हा ब्रह्मांड ते ऐकतं आणि म्हणतं, ठीक आहे, याला पैशाची कमतरता हवी आहे, आणि तुम्हाला तीच कमतरता मिळते. म्हणूनच विचार करा, जर बोलायचे आहे तर माझ्याकडे सर्व काही आहे, माझा काळ बदलला आहे, मी आनंदी आहे, मी प्रगती करत आहे. ज्या क्षणी हे बोलतात त्याच क्षणी एक नवीन आणि सकारात्मक व्हायब्रेशन संपूर्ण विश्वात तुम्ही पाठवता. आजपासून तुम्ही नवा नियम स्वतःला बनवून घ्या. कधीही कोणालाही आपलं दुःख सांगायचं नाही. कारण जे लोक आज तुमचं दुःख ऐकत आहेत, तेच लोक त्याची उद्या जगभर चर्चा करतील. तुमचा संघर्ष विसरून जातील, पण तुमची कमजोरी नेहमी लक्षात ठेवतील. तुम्हाला जर खूप त्रास होत असेल तर ते लिहा आणि जाळून टाका. ध्यान, मेडिटेशन करा आणि हा एक मंत्र मनोभावे ऐका. नामस्मरण करा आणि तुमचे दुःख स्वामीचरणी वाहून रिकामे व्हा. तेव्हा तुम्ही स्वतःला खूपच हलके हलके झाल्यासारखे अनुभवाल. तर मंडळी,
हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्व इच्छा प्रदाताय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः।